नमस्कार. या व्हिडिओमधून आपण वासोटा फोर्टची गडवाटेचा व्हर्च्युअल टूर करणार आहोत गुगल मॅपच्या मदतीने. हा इथे वासोटा फोर्ट आहे. आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर साताऱ्याहून कास बामणोली मार्गे इथे आपल्याला यावं लागतं. हा बघा सातारा आहे. साताऱ्यातून जो बामणोली मार्ग येतो कास पठाराहून हा सरळ आल्यानंतर आपल्याला इथे बामणोलीच्या इथे बोटिंग जवळ यावे लागते. हा जो इथे पॉइंट आहे इथे बोट करून आपल्याला इथे लिहिलेलं सुद्धा आहे वासोटा बामणोली फेरी लाईन. या लाईनने आपल्याला इथे बोट बुक करावे लागते. मुख्य म्हणजे हा जो वासोटा गड आहे हा पावसाळ्याच्या 4 महिन्यात बंद असतो आणि दिवाळीनंतर साधारणतः तो ओपन होतो, सर्वांसाठी खुला होतो. इथे वन खात्याचं परमिशन शिवाय परवानगीशिवाय जाता येत नाही. ती प्रक्रिया आपल्याला इथे पूर्ण करावी लागते. इथे राहण्याची मुक्कामाची सुद्धा सोय आहे. बामणोली गावात बोटिंगची सुद्धा सोय आहे. बोटी आपल्याला इथूनच मिळतात. सकाळी 8ला बहुतेक या बोटी सुरू होतात आणि इथून आपण वासोट्याच्या मार्गावर जाऊ शकतो. इथे भरपूर हॉटेल्स आहेत, राहण्याच्या उत्तम सोयी आहेत, जेवणाच्या उत्तम सोयी. इथून आपण पार्सल घेऊन जावं लागेल जेवायसाठी, कारण की वासोटा हा जंगलात असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं खाण्याची किंवा पाण्याची सोय नाही. इथे बोट बुक केल्यानंतर एकेका बोटमध्ये 70 ते 80 बोटी इथे आम्ही बघितल्या ज्यावेळेस गेलो होतो. तर या बोटीच्या मार्गाने आपल्याला हा जो पूर्ण कोयना नदीचा जो बॅकवॉटर आहे, शिवाजी सागर आहे, हा आपल्याला पूर्ण ओलांडून हा मार्ग दिसतोय बघा. हा मार्ग ओलांडून साधारणतः 1.5 तासाच्या बोटीनंतर आपण या ठिकाणी वासोटा बोट स्टेशनच्या इथे पोहोचतो. बघा हा बोट मार्ग आहे. 1.5 तास लागतो. इथे बोटी थांबतात. ज्या बोट आपल्याला घेऊन येते त्याच बोटीने आपल्याला परत द्यायचं असतं. आपली बोट आणि आपले जे चालक असतात ते इथे थांबतात, आपल्याला सांगतात कधी जायचं. या ठिकाणी एक फॉरेस्टचं चेक पोस्ट असते. या ठिकाणी आपल्या पाण्याच्या बॉटल प्लास्टिक मोजून घेतात, त्याप्रमाणे डिपॉझिट घेऊन आपल्याला पुढे सोडतात. परत येताना आपल्याला त्या बाटल्या प्लास्टिकच्या रिकाम्या त्यांना दाखवाव्या लागतात, तेव्हा आपल्याला आपले पैसे डिपॉझिट परत मिळतात. इथे वासोटा स्टेशनला जी आपली बोट थांबते ती बोट 5 किंवा 6 वाजेपर्यंतच थांबते, त्याच्या पुढे थांबत नाही. म्हणून आपल्या बोट सोबत आलेले जे चालक आहेत त्यांना विचारून घेऊन त्याप्रमाणे तेवढ्या वेळेत आपल्याला इथे परत येणं गरजेचं असतं. या ठिकाणून 2 वाटा जाताना दिसतात. एक नागेश्वर मंदिराकडे जाते ट्रेक करत आणि एक वासोटा गडावर जाते. तर ह्या दोन्हीकडे जाता येतात. जे व्यावसायिक ट्रेकर्स आहेत ज्यांच्या क्षमता चांगल्या आहेत त्या दोन्ही ट्रेक एका दिवशी करतात. पण सामान्य ट्रेकर्सनी एका वेळेस एकच ट्रेक केलेला जास्त योग्य राहील. इथून ट्रेकची सुरुवात झाल्यानंतर 2 वाटा दिसतात. या मंदिरापासून एक वाट वासोट्याकडे जाते आणि एक नागेश्वर मंदिराकडे जाते. या जंगलामध्ये जळू खूप आहेत, त्यामुळे सोबत चुना किंवा मीठ अशा पद्धतीच्या काही वस्तू सोबत असू द्या, कारण ते रक्त एकदा जळू पायाला केवटे लागल्यानंतर त्वचेमधून रक्तप्रवाह थांबत नाही. तो थांबवण्यासाठीचे जे काही मार्ग असेल ते इंटरनेटवर शोधून त्याप्रमाणे मेडिकल किट सोबत ठेवा, कारण जळू खूप आहेत आणि ते 100% 1-2 वेळा तरी ते आपल्याला लागण्याची शक्यता असते. तर ती काळजी घ्यावी. या जंगलामधून पूर्ण ही जंगलवाट आहे आणि पाणी भरपूर ठेवा, कारण ह्या जरी जंगलवाट असेल तरी सावलीपेक्षा या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला एक दमट अशी हवा या ठिकाणी लागत असते आणि पाण्याचा कोणताही सोर्स इथे कुठेच नाही, त्यामुळे पाणी भरपूर कॅरी करा आणि शेवटपर्यंत खाली येईपर्यंत ते पुरवा, कारण पुढे कुठेही सोय नाही आहे. या पूर्ण जंगलवाटेतून आपल्याला असं या मार्गातून जायचं असतं. तुम्हाला गडवाट चुकण्याची काही शक्यता नाही, कारण या ठिकाणी भरपूर ट्रेकर्स असतात. हा खूप लोकप्रिय असा ट्रेक आहे, त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते. त्यामुळे तसं पाहिलं तर ट्रेक वाट किंवा गडवाट चुकण्याची काही शक्यता नाही. ते गडावर चढायला पोहोचायला साधारणतः 1.5 तास लागतात. म्हणजे 1.5 तास बोटीचा, 1.5 तास चढायला, असं साधारणतः 3 तासात आपण इथे पोहोचू शकतो. इथे आल्यानंतर महत्त्वाचा जो मार्ग आहे तो म्हणजे हा बाबूकडा इको पॉईंट म्हणतात. आपण जर या बाजूला बघितलं तर हा बाबूकडा आहे. जसा हरिश्चंद्रचा कोकण कडा प्रसिद्ध आहे तसा हा बाबूकडा प्रसिद्ध आहे. हा या पॉईंटवरून दिसतो. गडावर आल्यानंतर गड मात्र छोटा आहे. इथून आल्यानंतर अतिशय सुंदर पॉईंट जर आपल्याला बघायचा असेल तर या बाजूला येतो. इथून आपल्याला नागेश्वरचा एक लेणीचा किंवा त्या दरीचा जो पॉईंट आहे तो इथून खूप छान दिसतो. इथून ते व्ह्यू नागेश्वरच्या केव्ज ज्या त्या खूप छान दिसतात आणि अतिशय सह्याद्रीचं भव्य रूप आपल्याला या मंदिरावरून बघायला मिळतं. इथे आपल्याला बसायला जागा आहे. बरेचसे पर्यटक इथे जेवण करतात. असा हा वासोटा ट्रेक आहे. अतिशय जंगल ट्रेक असं सुद्धा म्हणतात. इथून आपल्याला कोकणातनं पूर्ण दृश्य दिसू शकते चिपळूण पर्यंत बघा.
असा हा सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेला आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटरवरचा हा अतिशय लोकप्रिय असा ट्रेक आहे.